नमस्कार मित्रांनो. काय मार्केट डाऊन चाललंय. वॉर चालू आहे म्हणून तुम्ही एस-आय-पी बंद करत आहात. हे सगळ्यात मोठी तुमची लाईफ मधली चूक करत आहात. मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण कसं आहे, एस-आय-पी हे अवरेजिंग होत असते. ठीक आहे. आणि जेवढे जास्त मार्केट डाऊन जाईल तेवढे जास्त आपल्याला युनिट्स मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वांटिटी जास्त मिळतात. मग जेवढे जास्त आपण क्वांटिटी साठवून ठेवू तेवढे जास्त आपले वेल्थ क्रिएट होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि पैसा जास्त बनतो. जेवढे जास्त युनिट तुम्ही साठवशीला तेवढा जास्त तुमचा पैसा बनत जाईल, लवकर बनत जाईल. आणि हा तर गोल्डन चान्स आहे एस-आय-पी वाढवण्याचा, एस-आय-पी टॉपअप करण्याचा, लमसम इन्व्हेस्टमेंट करण्याचा. त्यामुळं तुम्ही जर एस-आय-पी बंद करत आहात आहात तर सर्वात मोठी चूक करत आहात तुमच्या लाईफ मधली. हे लक्षात ठेवा. जेवढं जास्त डाऊन मार्केट असेल तेवढाच आपल्याला एस-आय-पी मध्ये फायदा होतो. हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही एस-आय-पी बंद करू नका. एस-आय-पी वाढवा, टॉपअप करा. एस-आय-पी आहे ती कंटिन्यू करा. तुम्हाला लोअर लेवल अवरेजिंग होऊन जाईल. युनिट जास्त मिळत राहतील. कारण कसं आहे की आपण जेव्हा काही पण वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा सेल असेल तर आपण वस्तू खरेदी करतो, राईट? तसंच हा मार्केटमध्ये सेल लागलेला आहे. त्या सेलचा फायदा घ्यायचा का नाही ते तुम्ही ठरवा. मी तर सांगतोय ह्या सेलचा फायदा घेतलाच पाहिजे आणि आपली लवकरात लवकर वेल्थ क्रिएट केली पाहिजे. लवकरात लवकर आपला पैसा बिल्ड केला पाहिजे, बनवला पाहिजे आणि कंपाऊंडिंगचा बेनिफिट घेतला पाहिजे, असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्हीच ठरवा की आता काय करायला पाहिजे. एस-आय-पी तर बंद करूच नका. एस-आय-पी कंटिन्यू करा. एस-आय-पी वाढवा, लमसम टाका किंवा नवीन इन्व्हेस्ट करणार असेल तर करा. आणि तुमच्या फ्रेंड्सना सांगा एस-आय-पी करण्यासाठी. ठीक आहे. आणि एस-आय-पी बंद करू नका. आणि माझं युट्यूब चॅनल आहे म्युच्युअल फंड विथ अमित. ते चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. तिथे जाऊन कमेंट्स करा. एस-आय-पी टॉपअप, एस-आय-पी स्टेपअप किंवा लमसम अशी कमेंट करा. या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा. ठीक आहे. सो मला ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं. एस-आय-पी बंद करणं म्हणजे एक मूर्खपणाचं लाईफ मधलं सगळ्यात लक्षण आहे. ठीक आहे. आणि यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड. यू हॅव टू ट्रस्ट अमित डाके. थँक यू सो मच ऑल ऑफ यू.